नमस्कार मित्रमंडळी, जय आदिवासी नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला स्वागत आहे. तर आम्ही आता चाललो शिरपूर, कारण की पिंपनेरनी एकलव्य शाळा ती शिरपूरमध्ये जायला. तर आम्ही शुभांगीला शिरपूरला सोडायला चाललो. तर व्हिडिओ कंटिन्यू देखा, कारण की ज्या पालक एकलव्यला ॲडमिशन होतील त्या चाला शिरपूरनी शाळा देखायला भेटीन कशी शाळा ती. तर आता आम्ही चाललो शिरपूर. तर कंटिन्यू व्हिडिओ देखा. तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला, सकाळच्या 8 वाजेले तर आम्ही बी तयारी होई गई आणि आता निघजम आम्ही. तर तयारी होईन की नाही? हां, मग काय बस ना, चला निघा पटकन. तर आमने तयारी बियारी होई गई. तर आता निघा आम्ही. आणि आपली गाडी मग बटा साहित्य बी थाई घ्या सुभांगीना. तरी मित्रमंडळी आता पिंपनेर मध्ये थांबी जायचं आणि शुभांगीला बाजार करीलेचं. तरी आता पिंपनेर मध्ये थांबणार होता. आता आम्ही शुभांगीला काय खावाना लिहिलेचं किराणावरनी. ताट मॉल मग तिनं साधना वगैरे किराणा करलेचं. ऑरेंज या अशा प्रकारे इकडं मॉल मग सर्व साहित्य भेटेन. तर आता बठाले ना लावता आम्ही तिला जी आवश्यकता ती बठाली लेवा. आता अशा प्रकारे आम्ही शुभांगीना खावाना बाजार व्हायचा ना. तरी अंग बटा साबणाने ती. तर मित्रमंडळी बाजार होई गया आता. तर बिल पण राही ना. तरी आता आमना बाजार होई गया. मग आता निघज. चला मित्रमंडळी आता निघणार. तरी मित्रमंडळी आता आम्ही कुत्तरमारे पोचणार. आता 1-1.5 तास थांबूस मग अटली निघूस. तर आता शुभांगीला आमचा श्याम तर आयाला बी भेटली. तरी मित्रमंडळी आता आपला घरी घ्याव. घरी घ्याव. तर आता जेवण बिवण करले ना पडीन पटापट. घरनी लय बनव देवारा मस्त पैकी. तर आता सोबाला घ्या ना देवारा. चला मग आता जेवण बिवण करेल ज. तर चला मित्रमंडळी आता निघी राही नाव. तर माया पाय बी पडले व आया पाय पडू दे. अरे थांबतो, पाय बी पडले तो ले पाय पड गोष्टी. आशीर्वाद तुला, चांगला अभ्यास कर. बर काय मस्त पास हो. हा 12वी नाही हो, 10वी नाव आहे. मग तर 10वीला ना तू कंग 12वी डायरेक्ट पास करायनी. डायरेक्ट 12वी तुम्ही माय ना नॉन स्टॉप डायरेक्ट उडी. डायरेक्ट उडी मारते डायरेक्ट. अण्णा भेटून गेला का? मग पाय पडून घे मग. पायी झाली शाळेत. चला अनन्या दीदीला बी चला मग. अनन्या अनन्या पाय पडलेस मग. चला मग तू प्रेम दादा पण. अरे बापरे ताईचे. चला मग बाय बाय बाय. ओके. तरी चला मित्रमंडळी आता आम्ही निघणार. बट असा पाय बी पडली ती शुभांगी. आणि आता दुपारना 11 वाजेलत. तरी मित्रमंडळी जेवण खाऊन करली दा बराच टाइम होई 8च. तरी मित्रमंडळी आता निघणार मग आम्ही. तरी आता पोचणार निजामपूर मग. तरी मित्रमंडळी आता पोचणार शिंदखेडा. तर आम्ही शुभांगीला चप्पल नाही होती. तर आता शिंदखेडा थांबाडली गाडी आणि चप्पल लिहिली होती ला. तरी आता चप्पल नाही राहण्यात त्या दोन्ही वापराला चप्पल नाही ना त्यामुळे. तरी मित्रमंडळी आता चप्पल बिप्पल लिहिली धावतं. आता मग निघज. तरी मित्रमंडळी आता शिरपूर पोचाम व्हायचं आणि अठ्ठी फक्त 3 किलोमीटर अंतर शिरपूर. तरी मित्रमंडळी शिरपूर आता पोची घ्यावा आम्ही. तरी मित्रमंडळी आता आम्ही लोकी पोची घ्या वाटली 2 किलोमीटर अंतर आणि हायवेला समोरच हॉटेल ना. तर मग आता 8 नाश्ता पाणी करलेचं मस्तपैकी शुभांगीला आणि तिने मम्मीला काहीतरी खावाड देऊ. तर आता शहाबी 8 जमन 2 किलोमीटर अंतरला. तर आता काहीतरी थंडा पिले जा आणि खायले जा. काय लेतास काय गुल्फी. कोणती गुल्फी? तरी मित्रमंडळी मस्त थंडीगार गुल्फी खाड देव आम्ही शुभांगीला. आणि तीन मम्मी खाय राहिली. आता मग दिलंय नाव. तरी मित्रमंडळी मस्त थंडगार गुल्फी खायली ती. आणि आता निघज अटली 2 किलोमीटर लोकी. तर चला आता पोचा मोहिज अवश्य रस्ता. तरी मित्रमंडळी आता
हे घ्याव तर आम्ही शुभांगींना शेवटना काही क्षण काही सेकंद फक्त शाळा येवाला. तरी मित्रमंडळ आहे देखा शाळा समोर लोकिनी. तरी मित्रमंडळ आहे समोर एकलव्य आणि समोरच आश्रमशाळा. तर चला बरं आता जायचं मजार. तर या देखील आम्ही पाहिलं की यात तरी मित्रमंडळ अशा प्रकारे बांधकाम होईल आणि इकडं बिल्डिंग एक मस्त शिकाडाला आणि हॉस्टेल पोरीची. तर चला आता पोरीशी हॉस्टेलमध्ये जाऊ. अशा बांधकाम नवीन आणि पोरी सारख्याला अशा मैदान मजार मग मस्त एकदम भारी आहे देखा अशी शाळा अठ. आणि अंग परत वर चढा ना दिदो तुम्ही हॉस्टेल सापडणे पाहिजे. आणि मग लिफ्ट पाहिजे होते ना दिदू तुम्हाला. वा अजून लिफ्ट पाहिजे हो. तर येऊ देखा दुसरा मजलावर मग खेशी राहणार आता अशी प्रकारे हॉस्टेल वहिनी पोरीची पुरा टोटल अशावर पत्रा लायलं आणि खालं मैदान. तरी मित्रमंडळी अशा प्रकारे हॉल आणि बडा पालक बसले तर. तरी मित्रमंडळी या देखा पालकच्या गाड्या येत राहण्यात अजून पुऱ्या सोडायला. तरी मित्रमंडळी गाडी बी आता मस्त गेट मला येऊ ना मजार. आणि हे देखा अशा प्रकारे शाळा इकडं मुलींची हॉस्टेल आणि अंग शिकाडा नाव आहे. आणि तिकडं या इकडं एक वन आहे हॉस्टेल आहे पोऱ्याची आहे समोर दिशी राहील ना आहे देखा आहे समोरनी हॉस्टेल पोऱ्याची. तरी शाळा तर एकच नंबर बांधी पण आपला विद्यार्थीचा कर्तव्य स्वच्छता ठेवानी. इथली भारी शाळा तिला स्वच्छता बी ठेवायला पाहिजे. तरी ज्या बी विद्यार्थी आपला व्हिडिओ देखत हव्यात त्याची काळजी लेवाना आपली शाळा स्वच्छ ठेवाना आणि एकदम सुंदर राखाना आपली शाळेला. कारण की एवढा खर्च करेल सरकारने तर आपली बी स्वच्छता बागायलाच पाहिजे. तरी या देखा अजून विद्यार्थी इज राहणार पालक सोडायला होणार या देखा या बटा गाड्या पालक सोडायला येईल विद्यार्थी साला. तरी आता आमना शुभांगीना बिडा राहायला ना देतो बिडा रावले जातो ना. चला आता बॅग लिहिले होते. तरी मित्रमंडळी आता साहित्य थै राहणार पण आहे ना ऐशी काढा ना म्हणत. आणि तिकडं हॉस्टेल साईडला. तरी मित्रमंडळी चला आता शुभांगीनं साहित्य बी थै देऊ. तिसरा मजला होता थकी पडा ना आठ. तरी मित्रमंडळी पुरा मोकळा रूम आता आठ शुभांगी साहित्य वगैरे थै दिदा. कारण की आता ना गाद्या बिद्या भेटतील मग खाल गाद्या बिद्या आथरी देतील सुरुवातला नंतर पलंग येतील तोपर्यंत खालच झोपणार राहील. तर आता जायचं आम्ही. तरी मित्रमंडळी आहे हॉस्टेल नाही ऑटोशी काढणार राहील ऑटोशी काढतील आणि चांगली बाजूने बिल्डिंग तयार होईल ना तर ती हॉस्टेल होतीच नाही. तरी मित्रमंडळ आहे पोरीची हॉस्टेल आणि आहे अंग शिकाना पण आता आठ कंप्लीट होईल ना काम तर अठ टाकी जा पोरीसाला. तर चला आता बरं पोरीशी हॉस्टेल देखू. हॉस्टेलनं काम जोरदार चालू मग तटली काढीसनी ऑर्डर टाकी देतील मग काय कंप्लीट व्हावं. तरी चला आता वर नामल जाऊ जायचं आम्ही देखाला. तरी बसाला स्पेशल पण आलेलं आणि काम बराच बाकी अजून. तट लॉकर पण आलेलं अजून काम बाकीच मग मस्तपैकी लावाबिवाला दरवाजा पण आणले तीन आणि या तीन तीन खिडक्या आठ समोर. तरी अवश्य पद्धतना रूम पोरीसाला हॉस्टेलवर नाही अवश्य दिशीन ग्राउंड. ते आता आमना शुभांगी सारा सोडी दिदा आणि आता आम्ही निघजा मग मस्त निघू ना दिदो. हां चालेल ओके बाय बाय. तर चला मित्रमंडळी आता निघा मी बी. चला मग निघजा मग ओके बाय. तरी मित्रमंडळी आता आम्ही निघणार शुभांगी साला सोडीसनी. तरी मित्रमंडळी आता आम्ही निघणार शिरपूरनी बाहेर. तर चला मग आता घरच भेटू. तरी मित्रमंडळी आता आम्ही घर पोची घ्याव आणि संध्याकाळना 7 वाजे घ्यात. तर आज ना ब्लॉग अटच थांबाडू. कसे वाटणार तुम्हाला आज ना ब्लॉग जर आवडणार आहेत आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत ओके बाय.